हा नमस्कार मित्रांनो, आपण इथं धाराशिवमध्ये आलेले आहे. तर ताई आहेत, मावशी आहेत आणि त्यांच्या आपण पाण्याच्या प्रश्नाबद्दल विचारूया. हे धुण्याचं पाणीचं हे दिसतंय त्यांचं, हे पाण्याची वाट बघतायत सगळे. पाणी नाही. हा ताई, मावशी, पाण्याचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय पाण्याची सोय नाही, पाणीच नाही. 8 दिवसात पाणी एकदाच येते. आता पाया पडून भरायचं इथं शेजारच्या. देता का 8 दिवसांनी येतं. कुणाची चालू झाली बोर, ती खेडही नाही आता ग्रामीण भाग पडतो. घरामध्ये तर पाणी नाही, नळ वगैरे नाही, नळ जोडणी प्रकल्प काय चाललंय? काय नाही, काही नाही, सरकारी नाही तसलं काय. हां. आणि विजेचा काय प्रश्न आहे? विजेचा काय कवा येते असं पडते, कवा येते कवा नाही. विजेचा पण प्रॉब्लेम असेल. हां. म्हणजे आता चारा वगैरेचं काय परिस्थिती? चाराच नाही तर कसला चारा नाही. हे का तर असं दुसऱ्याच्या शेतात नाण्याचं गवत थोडं आणायचं. हां. ती पण असं बळच आणायचं नसल्यावर देता का थोडं आमच्या शेळीला उपाशी शेळी. समजा यांनी पाणी शेजारच्यानी दिलं नाही समजा, तर किती लांब जावं लागतं तुम्हाला? 1 किलोमीटर आहे ती पण. ते पण हापशाला तर पाणी पाणी येत नाही, नाही. त्याला येत होतं हा. तेव्हा केंडाने आणत होतो आम्ही, पण आता अवसान नाही राहिला आणायला केंडाने. 4 केंडाने आणून बघतो लोकांना पाणी पाजलंय. आणत होतं आमच्यात काय असं पुरुष आणतच आणतच नव्हती गडी माणसं. पुरुष आणत नाही. अरे बापरे, लेकरं आडवी ठेवून घरात त्यांना ठेवून कमीपणा वाटतं काय करायचं. त्यांना? नाही. आता आणतच नाही तर आता काय करावं नाही आणलं. तुम्हालाच जावं लागतं. आम्हाला तुमच्या घरामध्ये लहान मुलगी वगैरे शाळेत जाणारी कोणी आहे? मुलं येतात ती. आता मोठी मोठी झाले शिकतात. मग त्यांनाही जावं लागायचं? आता नाहीत ना मुलं पण आणतात ना पाणी. अरे एक मिनिट. हा, हो का? बर बर. मुलं तर आणतात पाणी, पण आता शिळायला टाकले त्याला. हा, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. अभ्यासावर ती बी जाते आता टायपिंग शिकते. एक मुलगी राय बर आणि बर. एक मुलगा गेला आता तुळजापूर यारमाळा देवीला. चला ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.